नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभम मोटे, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पती पत्नीच्या वादामध्ये जर एखाद्या केसमध्ये पत्नीने दाखल केलेला असेल आणि पतीला नोटीस निघाली असेल कोर्टाची, तर पती हजरच कोर्टात नाही राहिला तर त्या पुढची कारवाई काय होते याबद्दल, किंवा पतीने जरी पत्नी विरुद्ध दाखल केलेला असेल आणि हजर नाही राहिलं तर, म्हणजे आजचा आपला जो विषय आहे राऊत साहेब, तो म्हणजे की एखादी केस पती पत्नीच्या वादामध्ये दाखल झाली, ज्याला हिंदू मॅरेज पिटिशन असं सुद्धा म्हटलं जातं, तर त्या केसेसमध्ये केस दाखल केल्यानंतर नोटीस जर निघाली आणि जर समोरची पार्टी मग पती असेल पत्नी असेल ते हजरच नाहीत राहिले तर त्या केसमध्ये काय होतं, आपल्याला काय सांगायचं राऊत साहेब? अशा केसमध्ये पहिल्यांदा कोर्टामार्फत एक समन्स काढलं जातं, त्यामध्ये आपण हजर होऊन म्हणणं द्यावं लागतं, परंतु आपण जर म्हणणं दिलं नाही तर कोर्ट त्यामध्ये एक्स पार्टी ऑर्डर करू शकते। आता एक्स पार्टी ऑर्डर आपण असं म्हणालात तर मराठीमध्ये आपण म्हणू शकतो की एकतर्फा आदेश। तर हा आदेश जो असतो तो एकतर्फा आदेश म्हणजे की समोरची पार्टी जी आहे ती नोटीस मिळून सुद्धा मेहरबान कोर्टामध्ये हजर झाली नाही। आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट आपले सर्व जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगायचं आहे की मेहरबान कोर्टाने नोटीस पाठवली आणि जे कोर्टाचे संबंधित अधिकारी आहेत ते नोटीस बजावण्यासाठी गेले, परंतु ज्याला नोटीस बजावायची आहे त्याचं घर बंद असेल किंवा ती व्यक्ती मिळून नाही आली, ती जर परगावी गेलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये राऊत साहेब काय होतं, म्हणजे नोटीस बजावली असं म्हणता येईल का? नाही, अशा परिस्थितीमध्ये नोटीस न बजावता ही परत जाते, त्यावेळेस कोर्टामार्फत आपण ती नोटीस रिइश्यू करून परत दुसऱ्यांदा पाठवावी लागते। परत दुसऱ्यांदा म्हणजे घर बंद असेल, नुसतं तिथं जाणं पुरेसं नाही, तर ऍक्च्युली त्यांना नोटीस ती सर्व्हिस झाली पाहिजे, समज डिलिव्हर झालं पाहिजे, त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे, पोहोचली हे कोर्टाला, त्यांची सही जी आहे ती त्या ठिकाणी आली पाहिजे आणि त्यांची सही घेऊन जे बेलीफ असतात कोर्टाचे संबंधित अधिकारी, तर तो रिपोर्ट पाठवतात की मी या तारखेला या पक्षकाराला ह्याची समन्सची बजावणी केलेली आहे, असा ते सविस्तर रिपोर्ट देतात आणि त्या समन्ससोबत ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या अर्जाची प्रतसुद्धा असते, ती प्रतसुद्धा त्या विरुद्ध पक्षकाराला दिली जाते, जेणेकरून त्यांना माहिती व्हावं की आपल्या विरुद्ध काय केस केलेली आहे। आणि जेव्हा असा एकतर्फा आदेश होतो, एकतर्फा आदेश झाल्यानंतर माननीय न्यायालय लगेच त्याच दिवशीच निकाल देतं का त्याची पुढची प्रक्रिया काय असते? मोठे साहेब, जेव्हा अशा प्रकारचं जे समन्स आहे ते समोरच्या पार्टीला बजावलं जातं आणि बेलीफ जे आहेत ते रिपोर्ट देतात कोर्टामध्ये की अमुक अमुक तारखेला समोरच्या पार्टीला आपण समन्स बजावलेला आहे, त्या रिपोर्ट जेव्हा मेहरबान कोर्टामध्ये जातो एकतर्फा आदेश होतो, जसं की आता राऊत साहेबांनी सांगितलं, तर एकतर्फा आदेश झाल्यानंतर त्या केसमध्ये त्याच दिवशी निकाल होतो का पुढं काय होतं? त्यामधील अर्जदाराला त्या केसमध्ये पुरावा द्यावा लागतो आणि त्यामध्ये साक्ष म्हणजे स्वतःची अर्जदाराची साक्ष होते, साक्ष दिल्यानंतर मग जो काही पुरावा असेल न्याय निर्णय होतो, त्यानंतर केस युक्तिवादाला पडते। आता या ठिकाणी राऊत साहेब तुम्ही विचारणार होता, माझं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस सामनेवाला हजरच होत नाही, एक्स पार्टी ऑर्डर होते, त्या सिच्युएशन मध्ये हा निकाल हा आपल्या बाजूने अर्जदाराच्या बाजूनेच होतो की त्याला काही म्हणजे डिसमिस सुद्धा होऊ शकतो का, असं तुमचं म्हणणं आहे? तर आपले व्ह्युअर्स जे आहेत बरेचसे, त्यांच्या मनामध्ये एक शंका असते की एखादी केस मी दाखल केली, समोरचा पक्षकार कोर्टातच हजर झाला नाही तर मी काही पुरावा द्यायची गरज नाही, मी काही सिद्ध करण्याची गरज नाही आणि समोरची पार्टी गैरहजर राहिली म्हणून केसचा निकाल माझ्यासारखा झाल्याच जमा आहे, तर हे चुकीचं आहे। ह्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ सुद्धा नुकताच काही दिवसापूर्वी पोस्ट केला आहे। तर जी व्यक्ती न्यायालयामध्ये केस दाखल करते त्या व्यक्तीने स्वतःची केस ही स्वतंत्रपणे सिद्ध केली पाहिजे। जी आपण केस दाखल केली, मग तो पतीपत्नीच्या वादामधील कोणता अर्ज असो, दिवाणी स्वरूपाच्या केसेस असो किंवा फौजदारी प्रकरणांमध्ये सरकार पक्षाने सुद्धा त्यांची केस स्वतंत्रपणे सिद्ध केली पाहिजे। आता बरेचसे माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे सुद्धा न्यायनिर्णय आहेत की प्लेंटिफ किंवा ॲप्लिकंट म्हणजे जो केस करणारा पार्टी आहे ही कॅनॉट टेक द शेल्टर ऑफ द विकनेसेस ऑफ द अपोजिट पार्टी, म्हणजे विरुद्ध पार्टीच्या दाखल केलेल्या पुराव्यामध्ये काही त्रुटी आहेत, विरुद्ध पार्टीने दाखल केलेल्या पुराव्यामध्ये काही विसंगती आहे, या मुद्द्यावरून जे आहे ते त्या ज्यांनी अर्ज दाखल केला, ज्यांची केस आहे त्यांची सिद्ध झाली असं म्हणता येणार नाही। आणि बऱ्याचशा अशा न्यायनिर्णयामध्ये अशी सुद्धा माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाने टर्म्स वापरलेले आहेत की प्लेंटिफ मस्ट स्टँड ऑन हिज ओन लेग्स,
म्हणजे त्यांनी त्यांची केस स्वतंत्रपणे जाबजबाब देऊन, पुरावा देऊन, कागदोपत्री स्वतःचे साक्षीदार देऊन ती सिद्ध केली पाहिजे चालवून. म्हणजे केवळ विरोधी पार्टीचा पक्षकार गैरहजर आहे या एकमेव मुद्द्यावरून आपल्यासारखा निकाल होईल असं नाही. माननीय न्यायालयाला एकतर्फी केसेसमध्ये सुद्धा जी केस दाखल केलेली आहे ते डिसमिस करण्याचे अधिकार आहेत. इफ द केस इज नॉट प्रूव्ड, इफ द एव्हिडन्स नेव्हर लेड, if the evidence is not cogent, if the evidence will not prove the case of the party, जर ती केस त्यांनी सिद्ध केली नाही, जे त्यांचं प्लीडिंग आहे त्याच्यामध्ये म्हणणं आहे त्याप्रमाणे जर त्यांनी पुरावे दिले नाहीत, केस सिद्ध केले नाहीत, तर डेफिनेटली द ऑनरेबल कोर्ट इज हॅव्हिंग पॉवर्स टू डिसमिस द केस ऑल्सो. रद्दसुद्धा माननीय कोर्ट जे आहे ते करू शकतं. समन्सची बजावणी झाल्यानंतर त्याला काय किती दिवसाचा पिरियड आहे वगैरे काय ती, म्हणजे एक तर पुरावा दिला पाहिजे. नाही, काय होतं जनरली की मेहरबान कोर्टाने एखादी तारीख नेमलेली आहे विरुद्ध पार्टीला हजर होण्यासाठी, तर द अपोजिट पार्टी इज बाउंड टू अपियर ऑन दॅट पर्टिक्युलर डेट विच इज फिक्स्ड बाय द ऑनरेबल कोर्ट. म्हणजे त्या समन्समध्ये जी तारीख नेमलेली आहे त्या तारखेला त्या अपोजिट पार्टीनं मेहरबान कोर्टामध्ये स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहणं हे आवश्यक असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की उद्या तारीख असते आणि त्याची नोटीस आज मिळते, मग त्या केसला म्हणणं देणं, त्याचे पुरावे गोळा करणं, काही कागदपत्र काढणं हे प्रॅक्टिकली 1-2 दिवसामध्ये 4-8 दिवसामध्ये शक्य होत नाही. आणि समन्स तर काही गडबडीत थोडंसं लवकर मिळालेलं असतं तारखेच्या पूर्वी काही दिवस. तर अशा सिच्युएशनमध्ये माननीय कोर्ट जे आहे ते आपण वकिलामार्फत हजर झाल्यानंतर, स्वतः हजर झाल्यानंतर माननीय कोर्ट हे म्हणणं देण्यासाठी मुदतसुद्धा देतं. आणि वकील देण्यासाठी सुद्धा मुदत माननीय कोर्ट देते की एखाद्या वेळी एखाद्या पक्षकाराचे वकील असतात ते बाहेरगावी गेलेले असतात, ते अवेलेबल नसतात, त्यांची भेट होऊ शकत नाही, किंवा पक्षकार जो आहे तो बाहेर कुठेतरी गेलेला असतो. त्या परिस्थितीमध्ये पक्षकार स्वतःसुद्धा वकील नेमण्यासाठी सुद्धा मुदत मागू शकतो. आता राहील आपण तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे येऊया की जेव्हा समन्सची बजावणी होते, जी तारीख दिलेली असते त्या तारखेला हजर होणं हे बंधनकारक आहे विरुद्ध पार्टीवर, परंतु विरुद्ध पार्टी त्या नेमलेल्या तारखेला हजर झाले नाहीत, तर माननीय कोर्ट जे आहे ती नेमलेल्या तारखेपुरतीच त्या पक्षकाराची वाट पाहतात की ते हजर होतात का, त्यांचं म्हणणं देतात का. त्यांनी त्या नेमलेल्या तारखेला जर हजर झाले नाहीत, त्या अपोनंटचे पक्षकार आहेत, तर जी नेक्स्ट डेट आहे, पुढची तारीख आहे, त्या पुढच्या तारखेला माननीय न्यायालय हे त्या पक्षकाराच्या विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश करू शकतात. लगेच त्याच्या नेक्स्ट तारखेला जो अर्जदार आहे किंवा वादी आहे तो त्यांचा पुरावा जो आहे तो देऊ शकतो, त्यांचा जबाब देऊ शकतो त्या केसमध्ये. आणि एकतर्फा आदेश झाला आणि सामनेवाला एकतर्फा आदेश झाल्यानंतर मेहरबान कोर्टात हजर झाला, त्याला त्याचं म्हणणं वगैरे मांडता येतं का? म्हणजे त्याला जेव्हा समन्स मिळाला तेव्हा तो हजर झाला नाही, हजर झाला नाही म्हणून मेहरबान कोर्टाने त्याच्या विरुद्ध एकतर्फा चौकशीचा आदेश केला आणि पुन्हा सामनेवाल्याला त्या केसमध्ये त्याचं म्हणणं द्यायचं असेल तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं असं आपलं म्हणणं आहे. तर अशा वेळी जो एकतर्फा आदेश झालेला आहे त्या विरुद्ध पार्टीच्या पक्षकाराच्या विरुद्ध, त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये हजर राहून स्वतः अथवा वकिलामार्फत त्यांनी मेहरबान कोर्टामध्ये एक स्वतंत्र अर्ज दाखल करावा लागतो. त्या अर्जामध्ये त्यांनी अशी स्वतःची केस मांडावी लागते की मेहरबान कोर्टाने मला अमुक अमुक तारखेची नोटीस दिली होती, समन्स दिलं होतं, परंतु त्या तारखेला मी या कारणामुळे मेहरबान कोर्टामध्ये हजर राहू शकलो नाही, ते कारण माझं योग्य होतं, मला या केसमध्ये यायचं आहे, मला या केसमध्ये माझं म्हणणं मांडायचं आहे, आणि जी गैरहजर राहण्याची कारणं आहेत ती कारणं सबळ असली पाहिजे. आणि जेव्हा मेहरबान कोर्टाला त्यांनी अर्जामध्ये लिहिलेली कारणं सबळ आहेत असं वाटतं, तेव्हा माननीय कोर्ट जे आहे ते त्या प्रतिवादीच्या, सामनेवालाच्या म्हणजेच अपोनंटच्या विरुद्ध जो आदेश केला आहे एक्स पार्टी एकतर्फा, तर माननीय कोर्ट रद्द करत असताना माननीय कोर्ट त्यांना काही कॉस्ट म्हणजे काही दंड लावू शकतं, जो दंड त्या अर्जदाराला द्यावा असा आदेश करू शकतं. किती दंड करावा हे माननीय कोर्टाच्या, मेहरबान कोर्टाच्या अधिकार क्षेत्राचा भाग आहे, आणि तो दंड करून, ती कॉस्ट करून माननीय कोर्ट जे आहे ते त्या सामनेवाल्याला म्हणणं देण्याची परवानगीसुद्धा देऊ शकतं. तसे अधिकार माननीय कोर्टाला आहेत. आणि पत्नीवरती पत्नी काय करते की बाबा पतीवरती अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करते, एकटं पतीवरतीच करत नाही तर त्यांच्या घरातली त्यांची बहीण असेल, त्यांची आई असेल, वडील असेल, ह्यांच्यावरती पण अर्ज दाखल करतात.
त्यांचं पण म्हणणं मेहरबान कोर्टात देणं गरजेचं आहे का? नक्कीच नक्कीच. राऊत साहेब, आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल? यामध्ये प्रत्येकाने आपलं आपलं म्हणणं देणं माझ्या म्हणण्याप्रमाणे गरजेचं आहे, कारण प्रत्येकाचा रोल हा त्यामध्ये स्पेसिफिक दिलेला असतो नक्कीच अर्जामध्ये. जेव्हा एखाद्या केसमध्ये अपोनंट म्हणून सामील केलं जातं तेव्हा एव्हरीबडी इज बाउंड टू अपिअर अँड फाईल देअर से, आयदर जॉईंटली ऑर सेपरेटली. म्हणजे ते प्रत्येकजण एकत्रितपणे म्हणणं देऊ शकतात किंवा स्वतंत्रपणे म्हणणं देऊ शकतात. ते एकाच वकिलाकडून देऊ शकतात किंवा स्वतःचे स्वतंत्र वकील नेमू शकतात. परंतु जेव्हा एखाद्या केसमध्ये आपल्याला अपोनंट म्हणून सामील केलेलं असतं, प्रतिवादी म्हणून सामील केलेलं असतं, तेव्हा प्रत्येकाने मेहरबान कोर्टामध्ये हजर राहून म्हणणं देणं हे त्यांचं काम असतं. भले ते त्यांनी काहीही म्हणणं देऊ. बऱ्याच वेळा जसं आपण प्रश्न विचारला राऊतसाहेब या अनुषंगानं, बऱ्याच वेळा असं असतं की जी वादीनं किंवा अर्जदाराने केलेली केस ही प्रतिवादीला मान्य असते, ती मान्य आहे म्हणून सुद्धा म्हणणं देणं गरजेचं असतं. आता म्हणणं नाही दिलं तर काय होतं हे आत्ताच आपण चर्चा केली की त्यांच्या गैरहजेरीमध्ये एकतर्फा आदेश होऊन केस पुढे चालवली जाते. त्यामुळे म्हणणं देणं हे कंपल्सरी आहे. आणि सर त्यामध्ये असं आहे की मी थोडंसं पहिल्या स्टेपला येतो की पती अर्ज करतो मेहरबान कोर्टात किंवा पत्नी नांदायला यावी किंवा घटस्फोटाचा अर्ज करतो, त्यावेळेस पत्नीला नोटीस पाठवणं गरजेचं आहे का? नक्कीच नक्कीच. जेव्हा कोणताही पक्षकार माननीय न्यायालयामध्ये कोणत्याही स्वरूपाचा अर्ज करतो, मग ते फॅमिली डिस्प्यूट्स असतील कोणतेही असतील, तर त्याची नोटीस आणि काय केस केलेली आहे याची प्रत ही विरुद्ध पार्टीला देणं बंधनकारक असतं. ती त्यांना दिली जाते, त्यांना बजावली जाते आणि त्यांचं म्हणणं जे आहे ते कॉल केलं जातं की यांचं म्हणणं असं आहे, तुमचं म्हणणं काय आहे. आणि त्यानंतर दोघांचं म्हणणं विचारात घेऊन, जबाब पुरावे विचारात घेऊन, युक्तिवाद ऐकून त्यानंतर अंतिम न्यायनिर्णय जो आहे तो दिला जातो. तर आता आपण जसं ऐकलं की पती पत्नीच्या वादामध्ये जर आपण समोरची पार्टी हजर नसेल झाली तर त्यामध्ये काय काय होतं, एक्स पार्टी ऑर्डर कशी होते, किंवा नंतर आपण हजर झालं तर आपल्याला नंतर म्हणणं मांडता येतं का. तर अशा पद्धतीची चांगली माहिती दिल्याबद्दल नाईक वकील साहेब व मोठे वकील साहेबांना खूप खूप धन्यवाद. आपले खूप खूप धन्यवाद की आपण सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालात. आणि मी आशा करतो की आपण हे प्रश्न उत्तराचं जे आहे ते जाणीवपूर्वक घेतोय. त्याचं कारण असं आहे की आपल्याही मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल दुमत असतं. म्हणजे कधी आपल्याला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर असं आहे का तसं आहे. तर ह्या शंकांचं निरसन होण्यासाठी आपण अशा स्वरूपाचे व्हिडिओ बनवत आहोत. आशा आहे की आपल्याला व्हिडिओ आवडतील आणि आपण या व्हिडिओला सपोर्ट कराल. खूप खूप धन्यवाद.